नमस्कार. स्तोत्रमंत्र अध्याय या यूट्यूब चॅनलमध्ये मी संदीप जोशी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. श्री जयतीर्थ टीकाचार्य स्वामी यांच्या कार्य व कर्तृत्व याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. द्वैत मतासाठी श्री जयतीर्थांनी जे बहुमूल्य कार्य केले आहे त्याचा आढावा घेणं म्हटलं तर ते मूर्खपणाचं आहे. त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कार्य, त्यांचा जीवन वृत्तांत इतका अगाध आहे की त्याविषयी दोन शब्द लिहिणे म्हणजे सामान्य माणसाने मुठीमध्ये हत्ती पकडण्यासारखे आहे. तरी देखील गुरूंच्या स्तोत्राने, गुरूंच्या चरित्राबद्दल आपण चर्चा करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. जयतीर्थ स्वामींचा पूर्वजन्म कथा वृत्तांत आता इथून पुढं आपण श्रवण करणार आहोत. श्री हंस नामक परमात्माद्वारा प्रस्थापित झालेल्या द्वैत सिद्धांताचे वारंवार पुनरुज्जीवन करण्यासाठी व त्याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी श्री वायुदेवांनी वारंवार अवतार घेतले. सुजीवांचा उद्धार व्हावा व त्यांना योग्य ज्ञान गती मिळावी म्हणून काळाच्या ओघात लुप्त होणाऱ्या द्वैत मताचे श्री वायुदेवांनी हनुमंत, भीम व मध्व या अवतारात समर्थन केले. हनुमंत होऊन श्रीरामाची सेवा केली, भीम अवतारात श्रीकृष्णाची सेवा केली, तसेच कलियुगात बद्रिकाश्रमवासी नारायणाची सेवा करण्यासाठी मध्व अवतार घेतला. वायुदेवांनी श्रीहरीची सेवा करण्यास जेव्हा जेव्हा अवतार घेतला तेव्हा तेव्हा इतर देवांनीही वायुदेवाची सेवा करून त्यांच्याद्वारे श्रीहरी कृपेसाठी पात्र होण्यासाठी अवतार घेतले. हनुमंत अवतारात सूर्याने सुग्रीव होऊन त्यांची सेवा केली व ते श्रीरामाच्या कृपेस प्राप्त झाले. तेव्हा इंद्र मात्र वादी होऊन वायुदेवाच्या विरोधात अर्थात श्रीहरीच्या रोषास पात्र झाला. त्यामुळे इंद्रास पश्चाताप होऊन त्याने देवाची प्रार्थना केली व श्री वायुदेवाची सेवा करण्यास 3 जन्म मिळावे अशी प्रार्थना केली. त्यानुसार द्वापार युगामध्ये भीमावतारामध्ये इंद्राने अर्जुन होऊन भीमाची सेवा केली व श्री कृष्ण कृपेस प्राप्त झाला. दुसऱ्या अवतारात मध्वाचार्यांच्या अवतार काळी इंद्र बैल रूपाने अवतीर्ण झाला व मध्वाचार्यांचे ग्रंथभार वाहणे इत्यादी सेवा केली. या अवतारात मध्वाचार्यांबरोबर हा बैल नेहमी असायचा. पाठ सांगतेवेळी देखील मध्वाचार्य त्या बैलास समोर बसवून त्यास उद्देशून पाठ सांगत असत. तिसऱ्या अवतारात इंद्राने बैलाच्या रूपात ग्रहण केलेले ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी परत जन्म घेतला व मध्वाचार्य प्रणीत द्वैत संप्रदायाचे गुरु श्री अक्षोभ्य तीर्थांचे शिष्यत्व पत्करले. परमात्म्याद्वारा सूचित केलेल्या श्री अक्षोभ्य तीर्थांनी पूर्वजन्मी बैल असलेल्या व सांप्रत श्री रघुनाथ पंथाचे घरी जन्म घेतलेल्या धोंडूरायास अचूक हेरले. एक दिवस नदीतील पात्रास तोंड लावून पाणी पिणाऱ्या धोंडूस त्यांनी मागील जन्मी पशु होतास का असे विचारले. तत्क्षणी धोंडूरायास पूर्वजन्माचे स्मरण झाले व त्यांना आपल्या कार्याची जाणीव झाली. त्यांनी तत्परतेने मध्वाचार्यांची सेवा करण्यास अक्षोभ्य तीर्थांचे शिष्यत्व पत्करले. अक्षोभ्य तीर्थांनी धोंडूरायास संन्यास दीक्षा दिली व त्यांचे जयतीर्थ असे नामकरण केले. त्यानंतर ते टीकाचार्य नावानेच प्रसिद्ध झाले, कारण श्रीमंत मध्वाचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथावर त्यांच्या इतक्या टीका कोणीही लिहिल्या नाही. केवळ त्यांच्या अनुग्रहानेच श्री मध्वाचार्यांच्या ग्रंथाचा अर्थ आपण आज समजू शकतो. अक्षोभ्य तीर्थानंतर जयतीर्थ उत्तरादी मठाचे पीठाधिपती झाले. टीकाचार्यांनी दुर्गा अर्थातच उमादेवीचा अनुग्रह व्हावा या हेतूने उग्र तप केले. कारण दुर्गा म्हणजे मूलतःच श्री महालक्ष्मी व अंशतः उमादेवी व उमादेवी म्हणजे इंद्राची गुरु. येथे इंद्र म्हणजे अर्थातच टीकाचार्य.
दुर्गादेवीने आपल्या प्रत्यक्ष शिष्यास जयतीर्थास एक लेखणी दिली. दुर्गादेवीचा अनुग्रह व जोडी शेषांश असल्यामुळे टीकाचार्यांनी श्री मध्वाचार्यांच्या अनेक ग्रंथांवर टीका लिहिल्या. त्यातील मुख्य टीका म्हणजे अनुव्याख्यान. अनुव्याख्यान ग्रंथावरील श्रीमन न्यायसुधा सुधा ग्रंथ म्हणजे द्वैत संप्रदायातील ग्रंथ साहित्यात एक मैलाचा दगड आहे. या ग्रंथाचे अध्ययन म्हणजे द्वैत तत्वज्ञानाच्या शिक्षणाचा पूर्णविराम. जसे महाविद्यालयात शेवटच्या वर्षानंतर पदवी मिळते त्याप्रमाणेच द्वैत तत्वज्ञानाच्या अध्ययनात सर्वात शेवटी सुधा ग्रंथ आहे. याचे अध्ययन झाले म्हणजे पांडित्य प्राप्त झाले अशी दृढ धारणा आहे. अशा पंडितांना सुद्धा आदराने सुधा पंडित म्हणून संबोधले जाते. टीकाचार्यांनी लिहिलेल्या टीका ग्रंथाच्या आधारेच इतर सर्व गुरूंनी आपले ग्रंथ लिहिले आहेत. टीकाचार्यांनी या ग्रंथात द्वैतमताचे यथायोग्य समालोचन केले आहे. तत्वज्ञान, अगाध व्याकरण व इतर अंगाचे परिपूर्ण ज्ञान एकवटलेल्या द्वैतमतात दडलेल्या अपरिमित ज्ञानाचा सागर मोक्षेच्छूंना मोकळा करून दिला. टीकाचार्यांच्या बाबतीत येणारे स्थलवर्णन आपण यात नंतर पाहणार आहोत. मंगळवेढा पंढरपूर पासून 24 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. येथे जाण्यास बसची व्यवस्था आहे. या गावी टीकाचार्य राहत असलेले घर अजूनही तसेच आहे. या घरात टीकाचार्यांनी पूजा केलेल्या देव प्रतिमाही आहेत. येथील देवघरातून मळखेड पर्यंत भुयार आहे अशी वदंता आहे. श्री संध्यावळी पंढरपूर पासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर हे एक छोटेसे गाव आहे. येथे जाण्यासाठी खाजगी वाहतूक उपलब्ध आहे. या ठिकाणीच टीकाचार्यांना पाण्यास तोंड लावून पाणी पिताना श्री अक्षोभ्य तीर्थांनी पाहिले होते. येरगोळ मुंबई मद्रास रेल्वे मार्गावर नळावर स्टेशन आहे. येथून येरगोळ 9 किलोमीटर अंतरावर आहे. आत गावात शिरले असता तिथे एक पर्वतातील गुहा व जलाशय दिसतो. याच गुहेत बसून टीकाचार्यांनी श्री मध्वाचार्यांच्या ग्रंथावर टीका लिहिल्या होत्या. येथे जवळच श्री रामचंद्र तीर्थांचे वृंदावन व कोणेरी मारुतीचे देवस्थान आहे. मळखेड क्षेत्राचा इतिहास इसवी सन 808 पासून ज्ञात आहे. राष्ट्रकूटांनी आपली नवी राजधानी येथेच वसवली होती. दक्षिणेतील एक फार मोठे व्यापारी शहर म्हणून ते नावाजलेले होते. राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक तसेच इतर बाबतीत ते अग्रगण्य होते. या नगरीची तुलना इंद्राच्या अमरावतीशी केली जाईल. यावरून तेथील सुबत्ता लक्षात येईल. या राजधानीच्या शहरातून ध्रुवकृष्ण पहिला तसेच अमोघवर्म इत्यादी राजांनी कन्नड संस्कृतीचा प्रचार केला. आज हे जरी नगर अस्तित्वात नसले व हे खेडे वाटत असले तरी गावाभोवतालची तटबंदी जुन्या वैभवाची आठवण करून देते. किल्ल्याच्या मागेच आंजनेय स्वामींचे देऊळ आहे. श्री अक्षोभ्य तीर्थांच्या स्मरणार्थ एक मंडप आहे. गावात इतर स्थानांखेरीज गोपाळकृष्ण व मल्ल्याद्री माधवाचे देऊळ आहे. गुलबर्ग्यापासून 34 किलोमीटर अंतरावर सेडम नजीक हे मळखेड गाव आहे. येथे येण्यास गुलबर्ग्याहून बसची सोय आहे. दक्षिण मध्य रेल्वेची पॅसेंजर सिकंदराबाद वाडी सेडम स्टेशनावर थांबते. इथून मळखेड फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे. बस टीकाचार्यांच्या मठापुढेच थांबते. समोरच मोठमोठाले दरवाजे आपले स्वागत करतात. इथून सुमारे 200 यार्डावर डावीकडे खालच्या बाजूस श्री अक्षोभ्य तीर्थ व त्यांचे शिष्य श्री टीकाचार्यांचे वृंदावन आहे. उत्तरादी मठाधीश श्री सत्यप्रमोद तीर्थांनी येथे यात्रेकरूंच्या सोयीसाठी भव्य धर्मशाळा बांधली आहे. त्यांच्या मागेच कागिणी नदी आहे. श्री टीकाचार्यांच्या मूल वृंदावनाची दररोज पूजा व हस्तोदक केली जाते. वरील 2 वृंदावना व्यतिरिक्त श्री व्यासतीर्थ, श्री कृष्णद्वैपायन तीर्थ, श्री रघुनाथ तीर्थ, श्री जितामित्र तीर्थ, श्री राघवेंद्र तीर्थ, श्री सत्य ध्यान तीर्थ यांचीही वृंदावन आहे. या सर्व यतींना टीकाचार्य पाठ सांगतात. अनेक शिष्यगणही श्री टीकाचार्यांच्या पाठात जातात. मंगळवेढा हे गाव अतिपावन आहे.
द्वैत संप्रदायाचे महामेरू मुकुटमणी श्री जयतीर्थ यांचे गाव हे मंगळवेढा आहे. 1312 साली द्वार समुद्राचा पाडाव झाला व होयसाळ घराणे नष्ट झाले. होयसाळांनी अनेक कट्टर वैष्णव कुटुंबांना स्थान व आश्रय दिला होता. इस्लामिक आक्रमणानंतर सर्व धार्मिक व संस्कृतींचा ऱ्हास होऊ लागला. त्यामुळे विजयनगरचे अनेक सरदार व जमीनदार वतन सोडून निघून गेले. उदाहरणार्थ नायक, पालेकयार, देशमुख, देशपांडे. यामुळे त्यांचा वंश सुरक्षित राहिला. असेच एक देशपांडे कुटुंब मंगळवेढा गावी येऊन स्थायिक झाले. देशपांडे घराण्यातच आपले कथानायक जयतीर्थांचा जन्म झाला. मंगळवेढे गाव श्री रघुनाथ देशपांडे यांच्या ताब्यात होते. ते फार श्रीमंत व शूर होते. त्यांची सुंदर व सुशील अशी शकुबाई नावाची पत्नी होती, परंतु त्यांना मूल नव्हते. म्हणून ते अक्षोभ्य तीर्थांच्या भेटीस गेले. सेवा व तप यांच्या आचरणाने त्यांना एक पुत्र प्राप्त झाला. एक चांगल्या सुमूर्थावर मुलाचे नाव धोंडूराय ठेवले. धोंडू अर्थातच भक्कम खडक. नावाप्रमाणेच ते तत्वज्ञानाच्या अफाट सागरात मधुमताचा प्रसार करत खडकाप्रमाणे अविचलपणे उभे राहिले. रीतिरिवाजाप्रमाणे धोंडूचे उपनयन, वेदादी संस्कार झाले. सर्व शास्त्रांचे अध्ययनही झाले. धोंडोपंत घोडदौडीतही तरबेज होते. आता आपण अक्षोभ्य तीर्थांकडे वळूया. श्री मध्वाचार्यांनी द्वैत संप्रदायाची पुनर्स्थापना केली व बद्रीस ते निघून गेले. त्यांच्यानंतर द्वैत वेदांत साम्राज्यावर श्री पद्मनाभ तीर्थ व श्री नरहरी तीर्थ या पीठावर येऊन गेले. नरहरी तीर्थानंतर श्री माधव तीर्थ होते. त्यानंतर त्या पीठावर श्री अक्षोभ्य तीर्थ यती म्हणून आले. सन 1355 ते 1365 पर्यंत अक्षोभ्य तीर्थांनी द्वैत संप्रदायाचा कारभार यशस्वीरित्या पेलला. ते अत्यंत विद्वान व कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी मध्वाचार्यांचा वारस म्हणून आपले नाव सार्थ केले. मध्वमताचा त्यांनी अत्यंत हिरिरीने प्रसार केला. अनेक पंडितांना त्यांनी शास्त्रवादामध्ये धुळीस मिळवली. त्यांच्या काली अद्वैत संप्रदायाचे श्री विद्यारण्यांचा फार दबदबा होता, परंतु त्यांनी देखील अक्षोभ्य तीर्थांसमोर आपली हार पत्करली. श्री अक्षोभ्य तीर्थ व विद्यारण्यांमध्ये झालेल्या वादाचे सविस्तर वर्णन एका शिलालेखाद्वारे उपलब्ध झाले आहे. हा शिलालेख रामानुजपंथी श्री वेदांत देशिका यांनी कोरून ठेवला आहे. अशा श्री अक्षोभ्य तीर्थांना देखील एक काळजी होती, ते म्हणजे आपल्यानंतर द्वैत साम्राज्याचे हे धनुष्य कोण धारण करू शकेल याचे. कारण त्यावेळी अद्वैत पंथ परत बळकट होत होता व कर्नाटकात तर त्याची सर्वत्र लाटच पसरलेली होती. अशा वेळी त्यांना एकदा रात्री स्वप्न पडले. स्वप्नात श्री रामचंद्र प्रभू व श्री मध्वाचार्य आले. त्यांनी अक्षोभ्य तीर्थांना काळजी करण्याची जरुरी नाही असे सांगितले. स्वप्नात त्यांना संदेश मिळाला की भीमा तटाकी संध्यावळी ठिकाणी एक घोडेस्वार येईल व तो नदीच्या पाण्यास तोंड लावून पाणी पिईल, तोच तुम्ही वारस करा. स्वप्नातील संदेशानुसार अक्षोभ्य तीर्थ रोज संध्याकाळी जाऊन त्या प्रसंगाची वाट बघत होते. एके दिवशी स्वप्नाप्रमाणे घडून आले. आपले कथानायक धोंडूराय नेहमीप्रमाणे घोडदौडीने थकून तहानलेल्या अवस्थेत संध्यावळी गावी भीमा नदीजवळ पाणी पिण्यास आले. ते एवढे थकले होते की घोड्यावरून खाली न उतरता त्यांनी घोडाच पाण्यात नेल्या व जनावरे जशी तोंड लावून पाणी पितात त्याप्रमाणे त्यांनी नदीच्या पात्रात तोंड लावले. अक्षोभ्य तीर्थांनी दुरून हा प्रकार बघितला व त्यांनी धोंडूरायास बोलावणे पडले. धोंडूराय नम्रपणे त्यांच्याजवळ आला असता त्यांनी त्यास, तू मागील जन्मी पशु होतास काय? अरे जनावरे तोंड लावून पाणी पितात असे म्हटले. या एका प्रश्नाबरोबरच धोंडूरायाचे अवघे जीवन बदलले. या प्रश्नामुळे त्यांना गतजन्माची स्मृती झाली व पूर्वजन्मात आपण अर्जुन व नंतर वृषभ होतो याची जाणीव झाली. त्याचबरोबर अर्जुन असताना वायूचे अवतार भीमाजवळ आपण शास्त्राभ्यास केला व त्यानंतर वायूचा तिसरा अवतार मध्वाचार्यांपाशी वृषभ रूपात बसून आपण शास्त्राभ्यास श्रवण केला. त्यांच्या ग्रंथाचा भार अंगावर वाहिला याचेही स्मरण झाले. धोंडूरायांना उपरतीच झाली. त्यांना आपल्या जीवनाचा उद्देश कळाला. श्री अक्षोभ्य तीर्थांद्वारा आपला उद्धार होईल याची खात्री झाली. अक्षोभ्य तीर्थांनाही हा राजपुत्र सामान्य नाही असे कळून चुकले व त्यांनी आपल्या पडलेल्या स्वप्नाचे वर्णन धोंडूरायास केले. ते स्वप्न दर्शन ऐकून धोंडूरायांना आपल्या जीवनाचे रहस्य यात झाले. अक्षोभ्य तीर्थांद्वारा आपल्याला
मध्वमताचे सार्वभौमत्व सिद्ध करता येईल याची जाणीव झाली. मला प्रतिस्पर्ध्यांना जिंकून सुजीवांचे रक्षण करायचे, ते देखील युद्धात नव्हे तर शास्त्र विमर्शनाद्वारे मायावादी तत्वाचा नाश करायचा आहे. हे सर्व जग मिथ्या नसून सत्य आहे आणि घडणारी प्रत्येक घटना महत्त्वपूर्ण आहे, त्याला काहीतरी विशिष्ट अर्थ आहे. हे द्वैत संप्रदायाचे मर्म मला सर्वत्र प्रसारित करायचे आहे. त्यासाठीच मला श्री अक्षोभ्य तीर्थांकडे राहून सर्व कार्य करायचे आहे अशी जाणीव त्यांना झाली. त्या रात्री धोंडूराय मठातच झोपले. रात्री त्यांना स्वप्नात श्रीरामांचे दर्शन झाले. श्रीरामांनी त्यांना अक्षोभ्य तीर्थांना गुरु मानून सर्वज्ञ पीठावर बसण्याचा आदेश दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर धोंडूरायांनी अक्षोभ्य तीर्थांजवळ मला संन्यास द्या अशी विनंती केली. अक्षोभ्य तीर्थांना खात्री होती की धोंडूरायच या पीठावर बसण्यास अधिकारी आहेत. तथापि धोंडूरायांच्या तत्कालीन सरदारांचा व त्यांच्या घराकडून विरोध होईल काय अशी भीती बाळगून त्यांनी धोंडूरायास आपल्या आई वडिलांची परवानगी घेण्यास सांगितले. तेव्हा धोंडूरायांनी मी आपणहून संन्यास घेत आहे, आपण कसलाही किंतु मनात ठेवू नये असे सांगितले. तसेच कुठल्याही परिणामांची तमा बाळगू नये असेही सांगितले. अक्षोभ्य तीर्थांना अत्यानंद झाला. त्यांनी धोंडूरायास चतुर्थाश्रम दिला व त्याचे नाव जयतीर्थ ठेवले. तसेच आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. नावाप्रमाणे जयतीर्थांनी सर्वत्र जय प्राप्त केला. एवढेच नव्हे तर त्यांचे नाव जपणाऱ्या भक्तांना देखील त्यांनी जय मिळवून दिला. जय जय जयतीर्थ टीकाचार्य स्वामी.